नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये. मोगऱ्याला फुले यायचा सीझन हा चालू झालेला आहे. तर अशा या मोगऱ्याला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी आज आपण एक लिक्विड फर्टिलायझर हे तयार करणार आहोत. त्याचबरोबर मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी झाडाची काळजी कशी घ्यायची, त्याचबरोबर कोणती खते द्यायची हे देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आवडल्यास लाईक शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. मोगऱ्याच्या रोपाला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी आपण ह्या सुकलेल्या लिंबूपासून एक फर्टिलायझर हे तयार करणार आहोत. सुकलेल्या लिंबूमध्ये हे रस नसल्यामुळे आपण फेकून देतो, मात्र ते फेकून न देता आपण जर त्यापासून झाडांसाठी एक फर्टिलायझर तयार केले तर खूप चांगला असा फायदा आपल्या झाडांना होतो. तर ते फर्टिलायझर कसे तयार करायचे व झाडांना त्याचा कसा व किती प्रमाणामध्ये वापर करायचा हे आपण पुढे पाहणार आहोतच. पण त्याआधी मोगऱ्याच्या झाडाला जेव्हा अशा प्रकारे कळ्या यायला सुरुवात होते किंवा मोगऱ्याला भरपूर कळ्या व फुले येण्यासाठी झाडाला तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ही खताच्या माध्यमातून पोषक तत्वे मिळणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कारण आपले झाड जेवढे सुदृढ निरोगी तेवढ्याच झाडाला कळ्या व फुलेही भरपूर लागत असतात. त्यामुळे झाडाला खते मिळणे हे देखील तितकेच आवश्यक आहे. त्यानंतर झाडाच्या कुंडीतील माती ही किमान महिन्यातून एकदा तरी अशा प्रकारे हलवून ही मोकळी करावी. त्यामुळे कुंडीतील माती ही भुसभुशीत राहते आणि माती जर भुसभुशीत असेल तर आपल्या झाडांच्या ज्या मुळ्या आहेत त्याची चांगली वाढ होते व आपले झाड देखील हे चांगले वाढते. आणि अशा प्रकारे भुसभुशीत माती असल्यामुळे जेव्हा आपण झाडाला पाणी देतो तेव्हा ते पाणी हे कुंडीमध्ये हे साचून राहत नाही. मोगऱ्याच्या झाडाच्या चांगल्या वाढीसाठी महिन्यातून एकदा त्याला कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत देणे हे आवश्यक असते. मी या ठिकाणी थोडे शेणखत, गांडूळ खत व काही अंड्याची टरफलेही घेतलेली आहे, कारण या खतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते. शेणखत घेताना हे नेहमी जुने व चांगले कुजलेलेच घ्यावे, तरच त्याचा हा चांगला फायदा होतो. जर तुमच्याकडे यापैकी कोणतेही एक जरी खत असेल तरी चालू शकते. या खतामुळे हे आपल्या झाडाची वाढ तर चांगली होतेच, त्याचबरोबर झाडाला भरपूर फुटवे येण्यासाठी देखील मदत होते. झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या देखील सुदृढ व मजबूत होतात आणि आपल्या झाडाच्या फांद्या ह्या सुदृढ मजबूत झाल्यामुळे त्याला कळ्या व फुले हे देखील भरपूर लागत असतात. तर अशा प्रकारे खताचे हे मिश्रण तयार करून महिन्यातून एकदा जरी तुम्ही दिलेत तरी झाडाला खूप चांगला फायदा होतो. ही खते देखील ही दिल्यानंतर ही मातीमध्ये व्यवस्थित ही मिक्स करून द्यावी व वरून हे भरपूर पाणी द्यावे, म्हणजे या खतातील सर्व पोषक तत्वे ही पाण्यात उतरतील. मोगऱ्याच्या झाडाला आम्लयुक्त माती ही फार आवडते आणि लिंबू हे आम्लधर्मीय असल्यामुळे त्यापासून जर आपण झाडाला फर्टिलायझर तयार करून दिले तर खूप चांगला हा फायदा होत असतो. तर हे सुकलेले जे लिंबू आहेत त्याचे अशा प्रकारे छोटे छोटे हे तुकडे करून घ्यायचे आणि त्यामध्ये 1.5 ते 2 ग्लास एवढे पाणी घेऊन गॅसवरती आपल्याला हे 10 ते 15 मिनटं हे चांगले शिजवून घ्यायचे. अशा प्रकारे हे तुकडे शिजवून घेतल्यामुळे या लिंबाच्या सालीमधील सर्व अर्क जो आहे तो पाण्यामध्ये हा उतरतो. 15 मिनिटानंतर हे आपल्याला 2 ते 3 तासासाठी हे असेच थंड होण्यासाठी हे ठेवून द्यायचे. आता हे जे तयार लिक्विड फर्टिलायझर आहे ते कसे झाडाला द्यायचे हे माहिती असणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे, कारण याचे प्रमाण जर जास्ती झाले तर झाडाला फायदा होण्याऐवजी हे नुकसान होण्याची शक्यता असते. तर त्यासाठी जर आपण 1 ग्लास हे फर्टिलायझर घेतले असेल तर पाणी हे त्याच्या 7 ते 8 पट हे घेणे आवश्यक आहे. म्हणजे एकास 8 किंवा 10 एवढे पाण्याचे प्रमाण हे घ्यावेच लागते. तर अशा प्रकारे हे मी फर्टिलायझर पाण्यामध्ये हे डायल्यूट करून घेतलेले आहे. याचा वापर हा महिन्यातून एकदा जरी तुम्ही मोगऱ्याच्या रोपावरती केलात तर मोगऱ्याच्या रोपाची वाढ ही चांगली होते, शिवाय झाडाला कळ्या व फुले देखील
ही भरपूर लागत असतात. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.